Hello friends, now in this lecture we will continue with preparation of phenol. काल आपण फिनॉल प्रिपरेशन यूजिंग क्लोरोबेन्झीन असं बघितलं होतं. त्यातली दुसरी एक सोपी मेथड आहे डायरेक्टली विथ वॉटर, ड्रास्टिक कंडिशन व्हॉट्सॲपवर टाकलेली आहे, तुम्ही डायरेक्ट बघा, त्यात डायरेक्ट आहे ती रिॲक्शन आणि काल मी एक्सप्लेन केलं होतं. कालच्या एक्सप्लेनेशनमध्ये महत्त्वाचा भाग असा होता की फर्स्ट स्टेप वॉज SN2 OH मायनस अटॅक आणि मग न्यूट्रलायझेशन. फर्स्ट स्टेपमधले 2 सबस्टेप आणि सेकंड स्टेपमध्ये ॲसिडिफिकेशन. ठीक आहे, असू दे. नाव वी आर गोइंग टू कन्सिडर वन मोर इंटरेस्टिंग मेथड. दिस मेथड इज by, as I have written, by using benzene sulfonic acid. So we are going to start with benzene sulfonic acid. पण बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड आपल्याला ओळखीचं आहे. उद्या MCQच्या वेळेला असं डायरेक्ट येणार नाही, हे येणार, त्यात काहीतरी मागचं आणि काहीतरी ट्रिक, पुढचा टॉपिक मिक्स. बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड आता ते ॲरोमॅटिक कंपाऊंड्स 11वी, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन SE रिॲक्शन्स ऑफ बेन्झीन, सल्फोनेशन, नायट्रेशन वगैरे रिव्हिजन त्यानिमित्ताने करा. तर बेन्झीन प्लस नाही का H2SO4 आणि H2SO4 आपण घ्यायचो मग कॉन्सन्ट्रेटेड आणि मग त्यावेळेला काय झालं होतं बरं, SE रिॲक्शन, सल्फॉनिक ॲसिड ग्रुप अँड हायड्रोजन अटॅच टू कार्बन. हे 6 कार्बन ऑल आर आयडेंटिकल बेन्झीनमध्ये. ती इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होती. म्हणजे सल्फॉनिक ॲसिड ग्रुप इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोफाईल अटॅक करून सल्फोनेशन व्हायचं. कॉन्सन्ट्रेटेड का जर डायल्यूट असेल तर सरळ मग आम्हाला डायल्यूट असेल समजा तर फ्री H+ आयन्स अँड सल्फेट आयन्स. आम्हाला तसं ब्रेकिंग नको आहे सल्फ्युरिक ॲसिडचं. आपण 11मध्ये पुन्हा ते पण बघितलं अल्किनच्या टॉपिकमध्ये. 2 अनपेड इलेक्ट्रॉन्स अँड 2 लोन पेअर सल्फर. आणि मग कॉन्सन्ट्रेटेड सल्फोनेशनच्या वेळेला इकडं ब्रेकिंग आहे इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्ये. ॲडिशन रिॲक्शनच्या वेळेला इथं ब्रेकिंग आहे हायड्रोजन सल्फेट. ते 4-11वीचा मुद्दाम आठवण करून दिली. तर ती एक त्यानिमित्ताने गोष्ट करा की आपण शिकताना असं असतं आणि सुरुवात करताना इथून करतील. त्याचा अर्थ बेन्झीन टू बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड, म्हणजे बेन्झीन सल्फॉनिक ॲसिडचं स्ट्रक्चर मी आता इथे लिहितो. सल्फॉनिक ॲसिड ग्रुप अटॅच टू बेन्झीन रिंग, सल्फरला बॉन्ड आहे बरं का. तर सुरुवात इथून आहे, पण प्रश्न असा इथून विचारू शकतात बेन्झीन टू बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड सल्फोनेशन. मग हे सगळं त्यानिमित्ताने मागं झालेलं हे सगळं तुम्ही बघा. पहिली ही गोष्ट. आता आपण चाललो आहे पुढं. तर प्रिपरेशन ऑफ फिनॉल. स्टार्टिंग कंपाऊंड काय आहे, तर बेन्झीन असेल तर सल्फोनेशन करून किंवा डायरेक्ट ॲज पर दिस टॉपिक डायरेक्ट बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड. सल्फॉनिक ॲसिड कारण का सल्फॉनिक ॲसिड हा OH ग्रुप बघायचं लिहून दाखवलं होतं. ॲसिडिक हायड्रोजन OH ग्रुप हेट्रोलिसिस म्हणून. तर याच्यापासून आम्हाला फिनॉलकडे, म्हणजे फिनॉलमधला फिनॉल टाईप आहे जनरल, त्यातला कार्बोनिक ॲसिड, त्यालाच मोस्टली फिनॉल पण म्हणतात. फंक्शनल ग्रुपच्या वेळेला पुन्हा सांगितलं. तर यातलं बेसिकली स्टेप्स जर बघितले आपण बेन्झीन सल्फॉनिक ॲसिड टू फिनॉल, याच्या स्टेप्स बघितल्या तर पहिली स्टेप आहे न्यूट्रलायझेशन. असं तो त्यातले स्टेप्स काय आहेत, स्टेजेस काय आहेत, केमिस्ट्री काय आहे असं विचार न करता डायरेक्ट त्या रिॲक्शनचं नोट्समध्ये पुस्तक नोट्स आणि मग त्यात तशाच लिहायच्या, पाठ करायच्या, असं काहीतरी करायचा प्रयत्न करतो. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणून अवघड जाते. आणि मग मागं सल्फॉनिक ॲसिड ग्रुप, सल्फोनेशन, मग त्यावेळेला कॉन्सन्ट्रेटेड का लागतं, मग बेन्झीनचं सल्फोनेशन केलेलं आहे, असं लगेच मागं जाऊन रिव्हिजन करायचं झालेली गोष्ट आहे.
आणि असं सगळं ते नाही केलं तर अवघड का जाऊ शकतं हे सांगणं म्हणजे सोपं जाण्यासाठी. नाही तर शॉर्टकट काहीतरी स्पेलिंग लक्षात ठेव असं नाही करायचं. ओके, मग फर्स्ट स्टेप इज न्यूट्रलायझेशन. आता सरळ आहे की न्यूट्रलायझेशन म्हणजे हा सल्फोनिक ॲसिडमधला ॲसिडिक हायड्रोजन आहे. याचा अर्थ पहिली स्टेपमध्ये बेन्झीन सल्फोनिक ॲसिडची कुणावर तरी न्यूट्रलायझेशन म्हटलं, याचा अर्थ ॲक्वा सोल्युशन ऑफ बेस. नॉर्मली वी यूज NaOH, ॲक्वा सोल्युशन ऑफ NaOH. म्हणजे पहिली स्टेप न्यूट्रलायझेशन विथ NaOH डायल्यूट, कारण न्यूट्रलायझेशन प्रॉपर व्हावं, पटकन व्हावं म्हणून. न्यूट्रलायझेशन झाल्यानंतर मग काय होईल, याचं ॲसिडिक हायड्रोजन ऑफ बेन्झीन सल्फोनिक ॲसिड रिॲक्शन तर लिहिणारच आहे ना. आपण त्याच्या आधीच आतापर्यंत जे बेसिक शिकलो, ॲसिडिक हायड्रोजन फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ॲसिड म्हणजे हा सल्फोनिक ॲसिड जसा कार्बॉक्सिलिक ॲसिड ग्रुप असतो COOH, तसा हा सल्फोनिक ॲसिड ग्रुप नाही का, सल्फोनिक ॲसिड ग्रुप हे असं बॉन्डिंग तिकडे आपण घेतलं होतं. SO3H हा सल्फोनिक ॲसिड ग्रुप नाही का, आणि इथं OH असेल तर H2SO4 नाही का, आणि मग इकडं ब्रेक झालं होतं इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्ये. सल्फोनिक ॲसिड ग्रुप आत, इलेक्ट्रोफाईल H+ बाहेर. मग तो सल्फोनिक ॲसिड ग्रुप बिकॉज ऑफ दिस OH बॉन्ड इलेक्ट्रोनेगेटिव्ह सल्फरला 2 इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऑक्सिजन, त्यामुळं दिस OH बॉन्ड इज पोलार अँड देअरफॉर इन वॉटर heterodyne breaking of this OH bond takes place, giving rise to H+ ions. मग तो ॲसिडिक हायड्रोजन सल्फोनिक ॲसिड ग्रुप बनला आणि यातला OH मायनस आयन्स, वॉटर, रिमेनिंग सॉल्ट. याचा अर्थ न्यूट्रलायझेशन नंतर प्रोडक्ट काय मिळणार आम्हाला, याचं काय होणार म्हणजे सॉल्ट म्हणजे ॲसिडिक हायड्रोजन फ्रॉम सल्फोनिक ॲसिड ग्रुप आणि फ्री OH मायनस फ्रॉम NaOH, त्यांचं वॉटर आणि उरलेलं सॉल्ट. त्यामुळं सगळं काही एकदा हे लिहिलं की सगळं लक्षात ठेवायला लागत नाही. तेवढा चेंज आहे, तेवढाच जो बदल झाला तेवढाच. आणि मग ॲसिडिक हायड्रोजन इफ इट इज रिमूव्ड, पूर्वी नॉमेनक्लेचरच्या वेळेला 11वीची सुरुवात, ॲसिडिक हायड्रोजन इफ इट इज रिमूव्ड, कार्बॉक्सिलिक ॲसिड आठवा, तर आपण रूल बघितला होता IC ॲसिड इट इज रिप्लेस्ड बाय AT. आणि म्हणून मग याचं नाव काय झालं बघा की बेसिकली हे सल्फोनिक ॲसिड, बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. तर आता काय झालं हे सल्फोनेट AT सल्फोनिक ॲसिडमधलं IC ॲसिड, अँड वॉट एव्हर हॅज रिप्लेस्ड ॲसिडिक हायड्रोजन ते प्रिफिक्स, आणि त्यामुळं हा सोडियम बेन्झीन सल्फोनेट असं नाव. हे अशा पद्धतीने जे पूर्वीचे रूल्स आहेत तेच वापरून असं ते बघितलं तर सगळं सोपं वाटायला लागतं. 50% तर आधीच झालेलं असतं. बस सेकंड स्टेपमध्ये न्यूट्रलायझेशन झाल्यानंतर पहिली स्टेप झाली तर हे होणार. इन द सेकंड स्टेप दिस सोडियम बेन्झीन सल्फोनेट, शेवटी आपण कुठं चालू आहे ते आपल्याला लक्षात पाहिजे. आपण फिनॉलकडे चालू आहे म्हणजे इथं OH ग्रुप आणायचं आहे. याचा अर्थ आता अशी रिॲक्शन कुणावर तरी व्हायला पाहिजे की हा ग्रुप केला पाहिजे, तिथं OH ग्रुप येणार, म्हणजे एका स्टेपमध्ये येईल, 2 स्टेपमध्ये येतील, पण OH ग्रुप येणार म्हणजे हा जाणार. तर नाव दिस इज डन. आता बघा दुसऱ्या स्टेपमध्ये पण NaOH आहे. मग तुम्ही म्हणणार की एकच स्टेप समजा ना. इन द फर्स्ट स्टेप NaOH इज यूज फॉर, इन द पहिल्या स्टेपमध्ये NaOH न्यूट्रलायझेशन पर्पजसाठी वापरलेला आहे. त्यामुळं तिथं फ्री H+ फ्रॉम ॲसिड, फ्री OH मायनस फ्रॉम बेस लवकर होण्यासाठी वगैरे ॲक्वस किंवा डायल्यूट करणे. सेकंड स्टेपमध्ये मात्र मॉइश्चर पण नाही चालत रिॲक्शन व्हायची असेल तर, आणि मॉइश्चर पण नाही चालत म्हणल्यानंतर मग इकडं, कारण मग वेगळीच रिॲक्शन होणार. हा परत रिव्हर्स पण जाऊ शकतो. फ्यूज, इथं फ्यूज कालच्या पण वेळेला फ्यूज बोललो, पण कालच्यापेक्षा आज, कारण कालची रिॲक्शनमध्ये पुन्हा जाऊन बघा कालचे लेक्चर, ड्रास्टिक कंडिशन्स, टेम्परेचर 600 केल्विनच्या पुढं, प्रेशर पण 5 ॲटमॉस्फिअर वगैरे, त्यामुळं 10% NaOH पण होणार रिॲक्शन. आजचं तसं नाही आहे. सेकंड स्टेप पण दिसताना NaOH दिसते, पण इकडं फ्यूज NaOH म्हणजे याचा अर्थ फर्स्ट स्टेप झाल्यानंतर तुम्हाला हे ड्राय करायला लागेल, असं ते लक्षात राहतं कंडिशन्स. इथं फ्यूज वापरलं, याचा अर्थ वरच्या स्टेपमधलं जे
डायल्यूट लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर आहे, वी हॅव टू सेपरेट दिस, वी हॅव टू ड्राय, असं ते लिंक लागत जातं. आणि मग फ्यूज NaOH झाल्यानंतर काय झालं, काल सांगितलं त्याप्रमाणे SN रिॲक्शन SN2 आणि OH-8 आणि हा ग्रुप बाहेर, हा ग्रुप बाहेर, सल्फोनेटवाला ग्रुप बाहेर. आता मात्र तो न्यूक्लिओफाईल फॉर्ममध्ये बाहेर जाईल आणि तसा तो बाहेर गेला म्हणजे OH- फ्यूज NaOH मधला OH-, आणि मग ते लिहिताना आपण लिहित नाही, पण आता इथं समजून घेताना घेऊया. मी पहिल्यांदा एक ब्रॉड समजावून सांगतो आणि परत रिॲक्शन लिहू. ओके, रिॲक्शन नोट्समध्ये ऑलरेडी व्हॉट्सअपवर आज ॲडव्हान्समध्येच टाकून दिलेलं आहे. तर बेन्झिन सल्फोनेट, सोडियम बेन्झिन सल्फोनेट म्हणजे बेसिकली किंवा OH ग्रुप आहे, बट इन लार्ज अमाऊंट ऑफ NaOH, म्हणजे मग फिनॉल म्हटल्यानंतर परत हे ॲसिडिकच आहे ना. सो मोमेंट दिस इज फॉर्म इमिजिएटली इट विल गेट न्यूट्रलाइज. त्यामुळे अल्टिमेटली कोण मिळतो आपल्याला, तर याचा सॉल्ट मिळतो. म्हणजे मी आता डायरेक्ट लिहितो, मुद्दा लक्षात आला का, मी आता डायरेक्ट लिहितो बघा, इथंच बारीक अक्षरामध्ये लिहितो, एवढ्याच बसेल ते. म्हणजे हे पुन्हा परत न्यूट्रलायझेशन रिॲक्शन, म्हणजे ही सेकंड स्टेप आहे ना. त्याच्यामध्ये फर्स्ट इन फ्यूज्ड कंडिशन NaOH रिॲक्ट म्हणजे काय, OH-8 आणि हा आहे, हे मात्र एसेंट आहे. आणि मग फिनॉल तयार झाला तर इन प्रेझेन्स ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ NaOH इमिजिएट न्यूट्रलायझेशन. त्यामुळे लिहिताना आपण डायरेक्ट हेच लिहितो आणि दिसताना तसं दिसतं पुस्तकात नोट्समध्ये. मग आपल्याला ते कसं लक्षात ठेवायचं असे काही प्रश्न निर्माण होतात आपल्यासमोर. तर तसं नाही, आपल्याला ह्या आतल्या स्टेप्स माहीत पाहिजेत. पण नंतर आपणही लिहिताना डायरेक्ट लिहिणार, बट वी शुड नो इट. म्हणजे डोळे दाखवून पाठ करायचं असं नाही करायचं केमिस्ट्री. आणि आता हा मग कोणता झाला, सोडियम फिनॉक्साईड. आता बघा सोडियम फिनॉक्साईड, तर सोडियम फिनॉक्साईड आपण काय बघितलं, सोडियम फिनॉक्साईडचं फिनॉल कसं करायचं, ॲसिडिफिकेशन. म्हणजे एकदा कालचा शेवटची स्टेप बघितली फिनॉलची की ती इथे रिपीट करायची. आता फिनॉक्साईड टू फिनॉलला काल आपण डायल्यूट HCl वापरलं, तर बुक्समध्ये आणखी पण अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत. CO2 गॅस लार्ज अमाऊंट. मुद्दा काय, CO2 गॅस डिझॉल्व्ड इन वॉटर गिव्ज H2CO3, स्वस्त पडतं ना, अँड इट मेक्स अवेलेबल फ्री H+ आयन्स. ठीक आहे, एका वेळेला अनेक गोष्टी मिक्स करून गोंधळ नाही करायचा. मुद्दा काय की दिस शुड बी फर्दर ॲसिडिफाईड, दिस शुड बी फर्दर ॲसिडिफाईड सोडियम फिनॉक्साईड. आणि त्यामुळं बेन्झिन सल्फॉनिक ॲसिड जे आपण ऑलरेडी बेन्झिन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ बेन्झिन त्याच्यापासून बनवलं आहे आपण. ओके, मग त्याच्यामध्ये पहिली स्टेप न्यूट्रलायझेशन म्हणजे बेस. न्यूट्रलायझेशन झाल्यानंतर मग फ्यूज्ड NaOH म्हणजे SN रिॲक्शन SN2, मग फिनॉल तयार होईल. पण NaOHच्या प्रेझेन्समध्ये असल्यामुळे इमिजिएटली न्यूट्रलाइज होईल, म्हणजे बेसिकली हा तयार होईल. आता तुम्ही तसा पण विचार करा ना की हा जो बाहेर पडतो OH- झाला, न्यूट्रलाइज झाला, हा एक पार्ट पहिला कम्प्लीट करायचा. आता तो बाहेर पडतो हा सल्फोनिक ॲसिड ग्रुप त्या सॉल्ट फॉर्ममध्ये, दॅट विल ऑल्सो रिॲक्ट विथ NaOH फर्दर. आणि जास्त त्यामुळं काय तयार होतं तर तो प्रोडक्ट जेव्हा बाहेर पडतो तेव्हा काय तयार होतो, जेव्हा आता मी एवढं काढतो. ओके, या स्टेप्स तुम्हाला कळायला असतात, समजा इकडनं काढतो, एक हा बाहेर पडला, सल्फोनिक ॲसिड ग्रुपचा हे असं झालं की ॲरोमॅटिक रिंग होती, हा बाहेर पडला. तर ॲसिडिफिकेशनच्या वेळेला त्याच्या परत सॉल्ट होणार, हा ग्रुप आहे ना निगेटिव्ह आयन फॉर्ममध्ये बाहेर पडला आणि त्याचा फर्दर सॉल्ट तयार होईल.
काय काय होईल Na2SO3. मुद्दा हे का सांगतो, पूर्ण रिॲक्शन्स परत आपल्याला बघायचे आहे. तर ते पहिल्यांदा मधले गोष्टी सुट्या मग त्याला रिलेटेड मागच्या गोष्टी असं व्यवस्थित केलं की एकदाच वेळ लावला, व्यवस्थित केलं, रिपीट केलं की पुढं मग हे फट यायला लागतं. आणि म्हणजे हे बोर्ड आणि ते सीट किंवा नीट असं नसतं ते. तर याच्यामध्ये पण किती वेळा चुकतं. आपल्याला जास्त सवय असते ती याची. तर मी काय सांगतो, Na2SO4 ची सवय असते. आणि बरेच जण पाठ करणार Na2SO4 लिहितात. अरे हा Na2SO4 चा संबंध काय? बेन्झीन सल्फोनिक ॲसिड त्याचं न्यूट्रलायझेशन झालं, मग OH- ची एंट्री झाली, हा SO3 Na ग्रुप बाहेर जाईल, इट विल फर्दर रिॲक्ट विथ NaOH. तर याचा सोडियम सॉल्ट जो तयार होईल, ओके, हा निगेटिव्ह आयन फॉर्ममध्ये बाहेर गेला म्हणजे Na+ आयन, याचा सोडियम सॉल्ट जो तयार होईल. कारण OH- आतमध्ये गेला म्हणजे त्याचा करस्पॉन्डिंग Na+ आणि हा SO3 Na- नाही का इलेक्ट्रॉन पेअर घेऊन बाहेर झाला. OH- आत म्हणल्यानंतर इलेक्ट्रॉन पेअर घेऊन हा बाहेर गेला, मग त्याचा Na2SO3. आणि आपल्याला नेहमी सवयीचा असतो तो Na2SO4, दॅट इज सोडियम सल्फेट. हा सल्फेट आणि हा कोण बघा इथे लिहितो, सोडियम सल्फाइड PHIT, हा सल्फेट AtSO4-2 हे वेगळा आहे. अशा गोष्टी असतात. आणि मग तो व्यवस्थित अभ्यास नाही केला, समजून नाही घेतलं ते फंक्शनल ग्रुप वगैरे, की बरोबर तिकडं पाठ करणारे सल्फेट लिहितात, SO4 लिहितात, 0 मार्क्स होतात, बोर्डलासुद्धा मार्क्स पडत नाहीत. आणि त्यामुळं ते सगळं असं वेळ लावून व्यवस्थित करणं. मी सुरुवात केली ते व्यवस्थित सुरुवातीपासून बघितलं तर कळेल बरं का. अचानक क्लिक करून तो पुढं नेऊन कर्सर डायरेक्ट हे बघितलं तर नाही करणार काय. ओके, तर ह्या स्टेप सांगितल्या आणि मग पुन्हा हे जरा व्यवस्थित आता रिपीट करतो. असं स्वतः समजून घ्यायचं आणि मग त्याप्रमाणे अभ्यास करायचा असतो. आणि आता बघा, जे नॉर्मली लिहिलेलं असतं ते अशा स्टाईलमध्ये असतं, ही स्टेप, ओके, 3 स्टेप्स. पण त्यातले बारकावे बघितले तर बेन्झीन सल्फोनिक ॲसिड, ॲक्वस NaOH, न्यूट्रलायझेशन, ॲसिड अँड बेस रिॲक्ट विथ इच अदर अँड फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. ॲसिडिक हायड्रोजन आणि फ्री OH- वॉटर आणि उरलेला सॉल्ट तुम्ही लिहिला होता, पुन्हा लिहितो. आणि बघा इथं सॉल्ट तयार झाला, सल्फर आता शॉर्ट फॉर्ममध्ये SO3 Na लिहितो, म्हणजे बॉन्डिंग कसं मी सुरुवात केली होती इथं लिहिलं होतं बघा, प्लस 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 वॉटर. मग ही पहिली स्टेप झाली. लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर इज प्रेझेंट, देन दिस इज ड्राय केल्यानंतर हा मग सेपरेट करून घेतला, कारण सेकंड स्टेपला जी SN रिॲक्शन होणार आहे त्याच्यामध्ये मॉइश्चर नाही चांगलं, मग ते फ्री आयन्स, याच्या पण फ्री आयन्स आणि रिॲक्शन नाही होणार. ओके, NaOH, त्यामुळं सेकंड स्टेप दिसताना NaOH दिसत असलं तरी हे एक्वस आहे, हे फ्यूज्ड आहे, मोल्टन, हाय टेम्परेचर, ॲब्सेन्स ऑफ मॉइश्चर. आणि मग मी सांगितलं की फ्री OH- आत आणि हे इलेक्ट्रॉन पेअर घेऊन बाहेर, आणि मग इलेक्ट्रॉन पेअर घेऊन बाहेर गेले की फ्री OH- आत आला, मग तो OH- आत आणि Na+ इकडे बाजूला, म्हणजे Na2SO3, सोडियम सल्फाईड, नाही का, सल्फाईड बोललो मग अशी PHIT. आणि इथं OH ग्रुप जरी आला तरी सेन्सिटी इन प्रेझन्स ऑफ NaOH, सोयीसाठी मी सेकंड लिहितो इथं 2 लिहिण्याच्या ऐवजी. त्यांचे परत न्यूट्रलायझेशन होणार आणि त्यामुळं मिळताना या स्टेपला मिळताना आम्हाला फिनॉल इमिजिएटली इट विल गेट न्यूट्रलाइज आणि आम्हाला सोडियम फिनॉक्साईड मिळतो. सोडियम फिनॉक्साईड सेपरेट थर्ड स्टेप लिहायची असते. सोडियम फिनॉक्साईड फर्दर ॲसिडिफाईड. कालचं लेक्चर बघा, मला इथे सांगायला आणखी 2-3 मिनटं लागतात, काही फरक पडत नाही, पण तुम्हाला सवय लागू दे. कालच्या लेक्चरमध्ये जे बघितलं फिनॉक्साईडच तयार झालं होतं तिथं, आठवतं का कालच्या लेक्चर. क्लोरोबेन्झिन पहिल्या स्टेपचे 2 सबस्टेप आणि सेकंड स्टेप काय आहे, ॲसिडिफिकेशन ऑफ सोडियम फिनॉक्साईड, फर्दर ॲसिडिफिकेशन. आता असं सांगितल्यानंतर मग ते नोट वाचायची, हे वाचायचं न बघता करायचं,
आणि मग त्यातून काय वाटलं तर व्हॉट्सअपवरती टाकलं तर पुढचा पॉईंट शिकवताना मला हे थोडक्यात 1-2-3 मिनटात यातले ते ऑन डिमांड इफ डिमांडेड ते सांगायला मला सोपं जाईल. तुम्ही प्रयत्न करा. थँक्यू.